हे बघा मित्रांनो, फाईल घेऊन आले कान नाक घसा बागडे हॉस्पिटल. नमस्कार मित्रांनो, सगळ्याला गुड आफ्टरनून. योगेश मोहिते चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. तर सगळ्याचं चहा पाणी जेवण पाणी झालं असेल, तर माझं काही नाही झालं अजून. सकाळी चहा पिऊन आले आणि आलो पंढरपूरला. तर पंढरपूरला आलो डॉक्टरांकडे. जरा असं सारख्या शिंका धापीचा त्रास जरा होते आमच्या वडिलांसारखं, त्याच्यासाठी आलो दवाखान्यात. तर आलो इथं बागडे डॉक्टर म्हणून हॉस्पिटल आहे. एक मिनिट, हो का, इथं हॉस्पिटल आहे, मोठं हॉस्पिटल आहे. मोठं हॉस्पिटल आहे, गर्दी आहे जरा हॉस्पिटलमध्ये. तर केस पेपर काढला आहे, नंबर लागला आहे, गर्दी आहे जरा. आणि दुसरं काम होतं माझं पंढरपूरला, 1-2 ठिकाणी जायचं होतं जरा बघायसाठी बी. आणि मग म्हणलं आलो इथं. असं होतं सारखं छातीत कप झाल्यासारखं. त्याच्यासाठी म्हणलं डॉक्टरांकडं दाखवावं म्हणून आलं तर पंढरपूर. आता तपासणी फी भरपूर आहे बरं का. तपासणी फी 300 रुपये फी आहे, तपासणीची फी पहिल्यांदा. आणि नंतर बोलवलं तर 200 रुपये असं सांगितले. आणि इतरचा गोळा नुसतं तपासणी फी तेवढे, आणि काही दुसरा गोळा खर्च वगैरे असेल तर मग ती वेगळा आहे. पण गर्दी एवढी आहे ना हॉस्पिटलमध्ये, तिथं काही म्हणजे मोबाईल चालत नाही. तिथं कॅमेरा फाईन लिहिले ना, आपले मोबाईल बंद ठेवा असं म्हणून लिहिले. ते मला काय होते, जसं गाडीवर जरी गेलं तरी धुरळा किंवा उदबत्तीचा धूर, असा उदाचा धूर जरी गेला तरी पण शिंका आहे तिथे. आणि सारखी ॲलर्जी आहे का धुळीची कशाची पण. तर मग आलो आहे, गर्दी भरपूर आहे इकडं. जर ऐकायला येत नाही आवाज इकडं येते जरा बोलायला. तर गर्दी भरपूर आहे. मग एकदा बार्शीला दाखवलं होतं, मग डॉक्टरने सांगितलं की तुमच्या नाकाचं हाड वाढलेलं आहे. मग तिथं 800 रुपयाचं ट्रीटमेंट केली गोळ्या औषधाची, पण काही तिथं कमी झालं नाही. मग परत म्हणलं आलो आहे पंढरपूरला, तर यावं जाऊन. मग तर मित्रांनो आलो आहे गाडीवर एकटाच, कारण जोडीदार नाही आणलं कुणाला. कारण कुणाला आणायचं, कोणी यायचं आपल्या संग म्हणून काही कुणाला म्हणलं नाही. उगं आपल्यासाठी दुसऱ्याला त्रास काम असेल ज्याच्या त्याच्या मागं. तर अशा पद्धतीनं हाय बघा. तुम्ही म्हणले काय की नव्हतं हो हॉस्पिटलमध्ये आलेला व्हिडिओ काढणार, पण म्हणलं काढावा. सारखं असं होतं आहे. आणि गाडीवर जरी असं गेलं ना, तर पूर्ण वाहन जरी गेलं तरी धुरळा होते आणि शिका आहे तिथं. त्याच्यासाठी म्हणलं सांगितलं इथं जरा पंढरपूरमध्ये आहे डॉक्टर चांगले आहेत, बागडे डॉक्टर म्हणून, जाऊन यावं म्हणलं. मग आलं तर इकडे 1-2 ठिकाणी कामं बी होती, म्हणजे आवर्जून हॉस्पिटलला आणलं, पण दाखवावं म्हणलं. तर बघू आता डॉक्टर काय म्हणतात. केस पेपर तर काढले, परत कधी बोलवतात काय ती सांगेल मग तुम्हाला. कारण जरा होतोय त्रास, असं दम भरल्यासारखं. आणि मला ॲलर्जीच आहे जरा. जास्त मोठ्या गोळ्या खाल्ल्या, पॉवर चक्र असं उन्हाळा लागल्यासारखं होतं. आणि इंजेक्शन केल्यावरती थोडं हे होतं, जरा रिॲक्शन येतं. मग ती बार्शीला एकदा दाखवलं होतं, बऱ्याच दिवस झालं. तर सांगितलं होतं की तुमच्या नाकाचं हाड वाढलं, ऑपरेशन करावं लागेल. पण नाकाचं काही नाही. बघू आता तिथल्या डॉक्टरकडे दाखवतो, कारण तिथं कोर्स केला तर बरं का, नाही काही फरक पडला नाही. इथले डॉक्टर चांगले आहेत म्हणलं. इथून तपासणी करून जर गोळ्या औषधावर होत असेल तर बरंच झालं. आत्ता मी सकाळी येताना गोळी खाल्ली आहे, कारण लगेच शिंका आहे तिथं. भिजल्यावर शिंका येत नाही, पण धुळीची ॲलर्जीने लगेच शिंका आहे तिथं. साधं घरातलं झाडलं तरी पण शिंका आहे तिथं. असं आता रोज मी थंड पाण्याने आंघोळ करतो, तरी पण एवढं काही नाही. थंड पाण्याने आंघोळ केलं तरी पण शिंका येत नाही त्या, किंवा सर्दी नाही, काही नाही. पण गाडीचा धुळा, उदबत्तीचा धूर जरी नरड्यात गेला तरी शिका चालू होते. अशी धुळीची ॲलर्जी.
गर्दी केस पेपर काढून गर्दी भरपूर असते, मग बाहेर थांबले जरा. डॉक्टरने सांगितलं 2 तास लागेल. तिथं केस पेपर काढला आहे तिथं डॉक्टरने तपायचं 2 तास. मग हे बघा, हे डॉक्टर आहे. कोणाला जरी त्रास होत असेल तर इथलं डॉक्टर म्हणजे खूप चांगलं आहे. इथं बागडे कान नाक घसा हॉस्पिटल. तर मित्रांनो, मग येतो जाऊन डॉक्टरकडनं. आता बसलोय बाहेरच, अजून नंबर काय आलेला नाही. आणि बघू काय सांगताय डॉक्टर ते तुम्हाला दाखवायला. कोणाला यायचं असेल तर इथं कान नाक घसा जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर पंढरपूरमध्ये आंबेडकर चौकातून यायचं आतमध्ये. तिथं बागडे हॉस्पिटल म्हणून आहे. मग आता इथं बघू डॉक्टर काय सांगतात काय नाही ते. म्हणजे एवढं काही रिक्षेच नाही, पण शिकायत त्या आणि ॲलर्जी असं दम भरल्यासारखं होतं. मला ती ॲलर्जीच आहे. दही खावा आंबट काही खावा नाही काय होणार, पण घरातलं झाडलं किंवा कपडे फटकले असे धुरळ्याचे किंवा रस्त्याने चाललं नाही तोंड बांधलं गाडीवर तरी पण शिकायत होत्या. मला ती पहिल्यापासूनच ॲलर्जी आहे. त्याच्यासाठी बघतो डॉक्टर काय म्हणतात काय नाही तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, चाललो आहे आता गावाकडं. झालं दवाखान्याचं. डॉक्टरने सांगितले परत यायला अजून तपासायसाठी. म्हणले गोळ्या औषधे दिल्या ते 1 महिन्याचा कोर्स करायला सांगितला आहे. आणि नाही जर ह्याच्यातून राहिलं तर ऑपरेशन करायला सांगितलं. ऑपरेशनला 30,000 रुपये का 28,000 रुपये सांगितलेत खर्च त्यांनी. तर काय करायचं, जगावं का मरावं असं काम झाले. पण असू द्या, काहीतरी करावं लागलं. आता चाललो आहे गावाकडं, पंढरपूरला आलतो असं आहे. चाललोय दवाखान्यात. डॉक्टर काय सांगतात बघू आता. हाड वाढलेलं आहे नाकाचं. बघा मित्रांनो, कसं माणसाच्या मागं ग्रहमान आहे. धुळीची ॲलर्जी आहे, नाकाचं हाड वाढल्या सांगितले डॉक्टरनं. कसं टेन्शन घ्यावं, घर नाही राहायला, वर्ष श्राद्ध आले, कुठल्या कामाधंद्याच तर करावं असं झाले. काय करायचं आता. जीवनात संकट लई आहे ती, पण ह्या संकटाला सामोरं जायचं आहे. आणि आपल्याला एकट्याला जायचं आहे. आपल्याला कोणाचा आधार नाही, कारण बापाच्या माघारी सगळं काही व्यर्थ असतं. आपला बाप नसला की कोणाच नसतं ह्या जगादुनियात. आपल्याला सगळं शून्यातनं विश्व निर्माण करायचं आहे. त्याच्यामुळं खचून चालायचं नाही, लढायचं असं काम झाले. तर तुमची सगळ्याची साथ पाठिंबा राहू द्या मित्रांनो. आई भगवतीची देवाची परमेश्वराची साथ आहे तशी तुमची साथ राहू द्या. तुमची साथ असेल तर मला एकटं वाटणार नाही, लढायला मला काहीच वाटणार नाही. मित्रांनो साथ द्या. तुमचा योगेश भाऊ. चाललोय गावाकडं आता. चला मित्रांनो, मग दवाखान्याचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या सगळ्याच्या साथीनं काय होणार नाही, गोळ्या औषधावर होईल म्हणून सांगितलं डॉक्टरनं. असू द्या मग, काय करायचं तर नाईलाज आहे. आलेल्या दिवसाला पाठ दिल्याशिवाय भाग नाही. काही नदीवर आलोय आता आम्ही. चालले घराकडं. नदीचा ब्रिज, पाणी भरपूर सोडले नदीवर. अशा पद्धतीनं माझी जन्मापासून हालच आहे ते सगळं. पण आता काहीतरी चांगलं होणार आहे. असू द्या मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.